नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जुलै महिन्यात होणाऱ्या MSCITच्या परीक्षेमध्ये आपल्याला कशाप्रकारे परीक्षा सोडवायची आहे आणि कशाप्रकारे आपल्याला पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळवायचे आहे। तर या चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे खूप सारे व्हिडिओ मी या चॅनलवर अपलोड करणार आहोत आणि काही केलेले सुद्धा आहे। ऑब्जेक्टिव्हचे सुद्धा क्वेश्चन्स या चॅनलवर मी अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या। तर बघा, आपल्या इकडे व्हिडिओ सुरू झालेला आहे। आपल्याला इकडे 60 मिनिटाचा टायमिंग आहे। एकूण प्रश्नाची संख्या 50 आहे आणि प्रत्येकाला 1 मार्क आहे। उत्तीर्ण होण्यासाठी ऑब्जेक्टिव्हमध्ये 15 पैकी 6 मार्काची आवश्यकता आहे आणि प्रॅक्टिकलमध्ये 35 पैकी 14 मार्काची आवश्यकता आहे। म्हणजे एकूण आपण 20 मार्कासुद्धा MSCITची फायनल एक्झाम पास होऊ शकतो। तर बघा, यामध्ये लेवल 1 मध्ये ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकल आहे, लेवल 2 मध्ये सुद्धा आहे आणि त्यानंतर लेवल 3 मध्ये सुद्धा आहे। तर सगळ्यात सुरुवातीला आपण ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकल सोडवायचं आहे। लेवल 1 आपण सोडून घेऊया पहिले। लेवल 1 मधलं ऑब्जेक्टिव्ह लावा। तर पहिला क्वेश्चन बघा, डॅश डॅश यांना सर्व्हिस प्रोग्राम असेही म्हणत आहे। तर कशांना सर्व्हिस प्रोग्राम म्हटले जाते? तर त्याचं उत्तर बघा, युटिलिटीज आहे। युटिलिटीजना आपण सर्व्हिस प्रोग्राम म्हटले जाते। नेक्स्ट, कॉम्प्युटरला कसे काम करायचे यासाठी डॅश डॅश यामध्ये पायरी पायरीने सूचना दिलेल्या असतात म्हणत आहे। तर त्याला काय म्हटले जाते? बघा, प्रोग्राम्स म्हटले जाते। सबमिट करा। त्यानंतर मॉनिटरवर दिसणाऱ्या चित्राच्या आउटपुटला त्याची सॉफ्ट कॉपी असेही म्हणत आहे। तर मॉनिटरवर दिसणाऱ्या चित्राला सॉफ्ट कॉपी म्हटले जाते। तर याचं उत्तर बरोबर आहे। लॅन नेटवर्क म्हणजे काय म्हणत आहे? तर लॅन नेटवर्क म्हणजे लोकल एरिया नेटवर्क आहे, त्यालाच आपण लोकल एरिया नेटवर्क म्हटले जाते। डॉट नंतर येणाऱ्या डोमेन नेमच्या शेवटच्या भागाला काय म्हणत आहे? तर शेवटच्या भागाला काय म्हटले जाते? तर त्याला डोमेन कोड्स म्हटले जाते। तर डोमेन कोड हे त्याचं उत्तर असणार आहे। व्यवस्थित प्रश्न वाचून घ्यायचे आहे आणि नंतरच त्याच्यावर क्लिक करायचं आहे। नेक्स्ट, खालील वर्ड आयकॉन काळजीपूर्वक पहा। या वर्ड ॲप्लिकेशनमध्ये किती डॉक्युमेंट ओपन आहेत म्हणत आहे? तर किती डॉक्युमेंट ओपन आहेत? तर बघा, कमीत कमी 2 तर डॉक्युमेंट आहे त्यामध्ये। तर याचं उत्तर कमीत कमी 2 डॉक्युमेंट आहे। कमीत कमी 2 आहे। व्यवस्थित वाचून घ्या, समजून घ्या आणि त्यानंतर सोडवायचं आहे। कमीत कमी 2वर क्लिक केलं मी, त्यानंतर सबमिट करा आणि नंतर प्रॅक्टिकल सोडवायचं आहे। तर प्रॅक्टिकलचा क्वेश्चन्स लावा। तर पहिला क्वेश्चन बघा, सपोर्टमधल्या काउंट फाईल कॉपी करून ती सपोर्टमधल्या होम फोल्डरमध्ये पेस्ट करा म्हणत आहे। तर कुठं म्हणत आहे? सपोर्टमधल्या काउंट फोल्डर फाईलमधील म्हणत आहे। तर सपोर्टमध्ये जा आणि त्यानंतर त्यातली काउंट नावाची जी फाईल आहे तिला कॉपी करून आपल्याला सपोर्टमधल्या होममध्ये पेस्ट करायचं आहे। सपोर्टला ओपन करा, त्यानंतर काउंट फाईलला सिलेक्शन करून राईट क्लिक करा आणि त्यातून तिला कॉपी करून घ्यायचं आहे। कॉपी करून घ्या इथून। कॉपी केल्यानंतर कुठे न्यायचं आहे? सपोर्टमधल्या होममध्ये। तर होममध्ये जा, इथे कुठेही राईट क्लिक करायचं आहे खाली जागेवर आणि त्यानंतर त्याला पेस्ट करा आणि मग नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। पुढचा क्वेश्चन्स, हार्डवेअर फोल्डरमधून मॉनिटर PPTX फाईल कलरमधल्या अदरमध्ये कॉपी करा म्हणत आहे। तर कशातून म्हणत आहे? हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे। तर हार्डवेअर फोल्डरला ओपन करा, मॉनिटर फाईलला सिलेक्शन करून घ्यायचं आहे, राईट क्लिक करा, कॉपी करून घ्यायचं आहे। कॉपी केल्यानंतर कुठे न्यायचं आहे? कलरमधल्या अदरमध्ये। तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, कलरला ओपन करा, त्यानंतर अदरलासुद्धा ओपन करायचं आहे आणि इथे कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। पुढचा क्वेश्चन्स, सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्स पाथमध्ये असणाऱ्या कॉपीला ब्लेंड्स म्हणून रिनेम करा म्हणत आहे। तर कॉपीला आपल्याला ब्लेंड्स म्हणून रिनेम करायचं आहे, म्हणजेच नवीन नाव द्यायचं आहे। तर ज्या फोल्डरमध्ये सांगितलं असेल त्या फोल्डरमध्ये पहिले जायचं आहे। अशा प्रकारे त्या फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि इथून रिनेमचा ऑप्शन्स घ्या आणि रिनेममध्ये आपल्याला कोणतं नाव टाकायचं आहे ते नाव आपण त्याच्यामध्ये टाईप करायचं, ब्लेंड्स जसं आहे तसंच टाईप करा। त्यानंतर बाहेर कुठे एक सिंगल क्लिक करायचं आहे। डॉट एक्सटेन्शन लावायचं नाही, डॉट एक्सटेन्शन ऑलरेडी त्याला लागूनच येते। त्यानंतर नेक्स्ट, संपूर्ण डॉक्युमेंटला बोल्ड आणि अंडरलाईन स्टाईल अप्लाय करा म्हणत आहे। तर सर्व डॉक्युमेंटला बोल्ड आणि अंडरलाईन करा म्हणत आहे। तर संपूर्ण डॉक्युमेंटला Ctrl+A ऑल सिलेक्शन करा किंवा सिलेक्टमध्ये जाऊन सिलेक्शन ऑल करून घ्यायचं आहे। तर मी Ctrl+A ऑल सिलेक्शन करून घेतो अशा प्रकारे। त्यानंतर बोल्ड करा आणि इथून अंडरलाईन करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। पुढचा क्वेश्चन्स,
दिलेल्या डॉक्युमेंटच्या पहिल्या वाक्याला ड्रॉप कॅप ड्रॉप इफेक्ट अप्लाय करा म्हणत आहे. तर दिलेल्या वाक्याच्या पहिल्या वाक्याला म्हणत आहे तर पहिलं वाक्य जे काय असेल त्याला सिलेक्शन करून घ्या. अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर ड्रॉप कॅप कशात आहे बघा, इन्सर्ट टॅबमध्ये आहे. तर इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे आपल्याला. त्यानंतर टेक्स्टच्या ग्रुपमध्ये जाऊन आपल्याला इथे ड्रॉप घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन्स, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये 8 ओळी आणि 8 कॉलमचे टेबल तयार करा म्हणत आहे. तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये आपल्याला 8 ओळी आणि 8 कॉलमचं टेबल घेण्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे. सुरुवातीला इन्सर्ट टॅबमध्ये जा, त्यानंतर टेबलमध्ये जायचं आहे आणि इन्सर्ट टेबलवर क्लिक करा. नंबर ऑफ कॉलमची संख्या 8 करायची आहे आणि नंबर ऑफ रोची संख्या 8 करा. अशा प्रकारे त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन्स, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये कॉलम बीची रुंदी ॲटोफिट करा म्हणत आहे. तर कॉलम बीला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर सेलच्या ग्रुपमध्ये जाऊन आपल्याला फॉर्मॅटमध्ये जायचं आहे आणि फॉर्मॅटमध्ये जाऊन ॲटोफिट कॉलम विथवर क्लिक करा. अशा प्रकारे क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन्स, दिलेल्या वर्कशीटमधील H12 सेलमधील फॉन्ट बदला आणि टाईम न्यू रोमन करा म्हणत आहे. तर कशातून म्हणत आहे, H12 मधील फॉन्ट आपल्याला चेंज करायचा आहे. तर कॉलमचा H घ्या आणि रोचा 12 घ्यायचा आहे. तर कॉलमचा H निवडायचा आहे आणि रोचा इकडून 12 घ्या. अशा प्रकारे त्यानंतर फॉन्टच्या ग्रुपमध्ये जायचं आहे आणि आपल्याला कोणता फॉन्ट घ्यायचा आहे, टाईम न्यू रोमन. तर टाईम न्यू रोमन हा फॉन्ट T वर असणार आहे, म्हणजेच अल्फाबेट सर्व फॉन्ट याच्यातनी दिलेला आहे. तर व्यवस्थित चेक करा T वर अशा प्रकारे आणि त्यानंतर टाईम न्यू रोमन घ्या आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, दिलेल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये 10 अतिरिक्त स्लाईड ॲड करा म्हणत आहे. तर आपल्याला 10 अतिरिक्त स्लाईड घ्यायचे आहे. कोणत्याही स्लाईडचं वगैरे नाव वगैरे सांगितलेलं नाही, त्यामुळे वरच्या ऑप्शनवर जा आणि 10 वेळेस आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे 10 वेळेस क्लिक करा त्याच्यावर आणि पहिली स्लाईड म्हणून आपल्या 11 स्लाईड होईल. 11 झालेले आहे आणि नंतर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये नोट्स व्ह्यूमध्ये डिस्प्ले करा म्हणत आहे. तर दिलेलं प्रेझेंटेशन आपल्याला नोट्स व्ह्यूमध्ये डिस्प्ले करण्यासाठी आपल्याला व्ह्यू टॅबवर जायचं आहे. तर त्यासाठी बघा व्ह्यू टॅबवर जा आणि त्याच्यामधून नोट्स व्ह्यू पेज व्ह्यू घ्यायचा इथून अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन्स, MS आउटलुकमध्ये हाय प्रायोरिटी टास्क इलेक्ट्रिसिटी बिल पेमेंट सब्जेक्टसोबत तयार करा म्हणत आहे. तर बघा आपल्याला टास्क बनवा म्हणत आहे. तर टास्क बनवण्यासाठी बघा आपल्याला सगळ्यात पहिले आपल्याला न्यू आयटमवर जायचं आहे. तर व्यवस्थित क्वेश्चन वाचून घ्या. हाय प्रायोरिटी घ्यायची आहे. तर न्यू आयटममध्ये जाऊन आपल्याला त्यातून टास्क घ्यायचा आहे. टास्कमध्ये गेल्यानंतर याच्यातनी सब्जेक्ट दिला असेल, सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट आपल्याला कॉपी पेस्ट केलं तरी चालेल, याच्यामध्ये कॉपी पेस्ट केलं तरी चालेल. त्यानंतर प्रायोरिटी दिलेली आहे हाय, तर प्रायोरिटीमध्ये जा आणि आपल्याला हाय प्रायोरिटी याच्यातून घ्यायची आहे. प्रायोरिटीमध्ये जाऊन बघा इथे नॉर्मल आहे तर इथं हाय करा. हाय केल्यानंतर याला हाय घ्यायच्या इथून आणि त्यानंतर सेवानी क्लोज करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन्स, खालील माहिती अनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा म्हणत आहे. नाव दिलेलं आहे आणि कंपनीचं नाव मिळून आपल्याला एक नवीन कॉन्टॅक्ट बनवायचा आहे यामध्ये. तर बघा कॉन्टॅक्ट बनवण्यासाठी आपल्याला न्यू आयटममध्ये जायचं आहे. तर आपल्याला न्यू आयटममध्ये जा, कॉन्टॅक्ट घ्यायचा आहे. कॉन्टॅक्ट घ्या, जेवढी माहिती दिली असेल तेवढी माहिती यातनी कॉपी पेस्ट करून आपल्याला टाकायची आहे. जसं नाव दिलेलं आहे तर नावाच्या जागी नाव टाकलं मी. कंपनीचं नाव दिलेलं आहे तर कंपनीचं नाव कॉपी करा, कंपनीच्या पुढं कंपनीचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर सेवानी क्लोज करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन्स, www.google.com या वेबसाईटवर जा म्हणते आणि मुंबई युनिव्हर्सिटी सर्च करा म्हणत आहे. तर बघा त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3वर आहे. ऑप्शन नंबर 3वर क्लिक करा, मायक्रोसॉफ्ट पेज ओपन करा, ॲड्रेस बारमध्ये तो ॲड्रेस टाकायचा आहे आणि एंटर करा. त्यानंतर google.com हे पेज ओपन झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सर्च बॉक्समध्ये मुंबई युनिव्हर्सिटी सर्च करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्या मुंबई युनिव्हर्सिटीविषयी सर्व माहिती सर्च झालेली आहे, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करा.
पुढचा क्वेश्चन्स, दिलेलं वेब पेज प्रिंट मोडमध्ये व्ह्यू करा म्हणत आहे. तर आपल्याला दिलेलं पेज प्रिंट मोडमध्ये व्ह्यू करण्यासाठी तर याचं उत्तर बघा. याचं उत्तर व्यवस्थित वाचून घ्या. सर्व ऑप्शन सारखे दिसतात, त्याच्यामुळे ते क्वेश्चन आपले रॉंग येतात कधी कधी. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे गुगल पेज, ऑप्शन नंबर 2 आहे. त्यानंतरचा सेक्शन बघा, लेवल 2मध्ये जायचं आहे आणि पहिले ऑब्जेक्टिव्ह सोडवा. तर पहिला क्वेश्चन बघा, सिस्टीम बोर्ड हा सिस्टीमच्या सर्व भागांना कॉम्पोनंटना जोडतो व इनपुट व आउटपुट डिव्हाइसेसना सिस्टीम युनिटची कम्युनिकेट करणे शक्य करतो म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. तर क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्या पुन्हा एकदा. तर याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर बघा, एकाधिक कॉम्प्युटर्स कार्य एका वेळेस होत असल्यास डॅश म्हणून ओळखली जाते म्हणत आहे. तर त्याला मल्टीटास्किंग असं म्हटलं जाते. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे मल्टीटास्किंग. तर मल्टीटास्किंगवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन बघा, मायक्रो प्रोसेसर चिपचे प्रकार कसे आहेत म्हणत आहे. तर मायक्रो प्रोसेसरचे प्रकार हे दोन्ही आहे म्हणून यापैकी पुढीलपैकी संपूर्ण जगभर वापरले जाणारे सर्च इंजिन कुठले आहे म्हणत आहे. तर जगभर वापरले जाणारे सर्च इंजिन हे गुगल्स आहे. तर गुगलवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे त्यानंतर डाटा डिस्क लेझर तंत्रज्ञानाचा उपयोग करतात म्हणत आहे. तर ऑप्टिकल डिस्क लेझर तंत्रज्ञानाचा उपयोग करतात. इंटरनेटमध्ये डब्ल्यू म्हणजे वर्ल्ड वाईड वेब आहे. तर वर्ल्ड वाईड वेबवर क्लिक करावं लागेल. वर्ल्ड वाईड वेबवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे आपले संपूर्ण ऑब्जेक्टिव्ह झालेले आहे. त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकल सोडवायचं आहे लेवल 2मधलं. तर पहिलं प्रॅक्टिकल लावा इथून लेवल 2मधलं. तर पहिला क्वेश्चन बघा, याहू फोल्डरमधून मॅसेंजर फोल्डरमध्ये याहू JPG फाईल मूव्ह करा म्हणत आहे. तर कशातून म्हणत आहे, याहू फोल्डरमधून म्हणत आहे. तर याहू फोल्डरमध्ये जायचं आहे. तर याहू फोल्डरला ओपन करा, डबल क्लिक करून त्यानंतर फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि मूव्हसाठी कट ऑप्शन्स वापरायचं आहे. कुठे न्यायचं आहे, मॅसेंजर फोल्डरमध्ये एक स्टेप बॅकमध्ये जा, मॅसेंजरला ओपन करा आणि राईट क्लिक करून त्यामध्ये पेस्ट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स, स्टेशनरी फोल्डरमध्ये असलेले पेन फोल्डर डिलीट करा म्हणत आहे. तर स्टेशनरी फोल्डरमध्ये असलेले आपल्याला पेन फोल्डरला डिलीट करायचं आहे. तर स्टेशनरी फोल्डरला ओपन करा, पेन फोल्डरला सिलेक्शन करून राईट क्लिक करून डिलीट करायचं आहे आणि नंतर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन्स, सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्समधल्या इंट्रोडक्शन फाईलचे ॲट्रिब्यूट बदला आणि रीड ओनली करा म्हणत आहे. तर कुठचं म्हणत आहे, सपोर्ट, होम आणि इंडेक्समध्ये. तर सपोर्टमध्ये जा, होममध्ये जायचं आहे, इंडेक्समध्ये जायचं आहे, राईट क्लिक करा या फाईलला. त्यानंतर प्रॉपर्टीजमध्ये जायचं आहे, प्रॉपर्टीजमध्ये वर क्लिक करा आणि त्यातनी बघा ॲट्रिब्यूट दिलेला आहे खाली, कोणता ॲट्रिब्यूट करायचा आहे, रीड ओनली. त्यानंतर अप्लाय करा, ओके करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. सेम अशाच प्रकारचे एक्झाममध्ये क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. पुढचा क्वेश्चन पहा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कारची इमेज आडवी हॉरिझॉन्टल फ्लिप करा म्हणत आहे. तर कारच्या इमेजला पहिले सिलेक्शन करून घ्यायचं आहे. सिलेक्शन केल्यानंतरच आपल्याला इथे फॉर्मॅट टॅब येते, फॉर्मॅटमध्ये जा, अरेंजच्या ग्रुपमध्ये इथे रोटेटमध्ये जायचं आहे आणि रोटेटमध्ये आपल्याला फ्लिप हॉरिझॉन्टलवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन्स, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये 2 इमेजेस एकत्रित करून एकच ऑब्जेक्ट तयार करा म्हणत आहे. तर बघा इथे 2 इमेज दिलेल्या आहेत. या दोन्ही इमेजला एका ग्रुपमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. तर कोणत्याही एका फोटोला सिलेक्शन करा आणि शिफ्टचं बटन दाबून दुसऱ्या फोटोला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. दोन्ही सिलेक्शन झालं. त्यानंतर फॉर्मॅट टॅब आलेला आहे, फॉर्मॅटमध्ये जा आणि त्या ग्रुपमध्ये जाऊन आपल्याला एक ग्रुप इथे करायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन्स, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये स्टेशनरी टेक्स्चर बॅकग्राऊंड अप्लाय करा म्हणते आणि डॉक्युमेंटमध्ये हेडर आणि फुटर इन्सर्ट करा. हेडरमध्ये इंट्रोडक्शन नाव टाकायचं आहे आणि फुटरमध्ये थँक्यू नाव इन्सर्ट करायचं आहे आपल्याला. तर व्यवस्थित पूर्ण क्वेश्चन्स वाचून घ्या. तर सुरुवातीला आपल्याला स्टेशनरी नावाचा टेक्स्चर बॅकग्राऊंड अप्लाय करायचा आहे. तर बॅकग्राऊंडला आपल्याला टेक्स्चर घेण्यासाठी काय करायचं आहे बघा, डिझाईन टॅबमध्ये जायचं आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला डिझाईन टॅबवर जायचं आहे. तर डिझाईन टॅबवर जा, त्यानंतर इथे पेज कलरवर जायचं आहे, फिल इफेक्टवर जा,
आणि त्यातून सेकंड नंबरला टेक्चर आहे, टेक्चरवर क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये बघा आपल्याला स्टेशनरी नावाचं टेक्चर इथून घ्यायचं आहे. तर स्टेशनरी नावाचं टेक्चर याच्यातून क्लिक करा. बघा त्याच्यानंतरचं आहे स्टेशनरी टेक्चर घेतला आपण. त्यानंतर ओके करायचं आहे. ओके करा आणि ओके केल्यानंतर बघा आपल्याला इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे, कारण हेडर आणि फुटर टाकायचं आपल्याला. तर पहिले हेडर घ्या. हेडरमध्ये आपल्याला कोणतं नाव टाकायचं आहे, इंट्रोडक्शन. तर एडिट हेडर घ्या. त्या नावाला याच्यातनी मी डायरेक्ट टाईप करतो इंट्रोडक्शन नाव. आय कॅपिटल आहे, बाकी सर्व स्मॉल आहे. जसं आहे तसं टाईप करायचं आहे. त्यानंतर आपल्याला फुटरमध्ये जाण्यासाठी गो टू फुटरवर क्लिक करायचे आणि फुटरमध्ये बघा आपल्याला थँक्यू नाव टाईप करायचं आहे. तर त्यामध्ये बघा थँक्यू टाईप करायचं आहे आणि त्यानंतर क्लोज करा इथून हेडर आणि फुटर. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन्स, चार्ट टूलचा उपयोग करून चार्ट 1मध्ये इन्सर्ट केलेला चार्ट शीट 1वर मूव्ह करा म्हणत आहे. तर चार्ट टूलचा उपयोग करून म्हणत आहे. हा चार्ट आपल्याला शिफ्ट करायचा आहे दुसऱ्या ठिकाणी, त्यामुळे चार्टला सिलेक्शन करून घ्या. सिलेक्शन केल्यानंतर इथे डिझाईन टॅब आलेला आहे. तर डिझाईनमध्ये जा, मूव्ह चार्टवर क्लिक करायचं आहे आणि ऑब्जेक्ट कीवर क्लिक करून शीट 1 सिलेक्शन करा. त्यानंतर ओके करा अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन्स, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये जेव्हा तुम्ही वर्कशीटमध्ये स्क्रोल कराल तेव्हा सर्वात वरील 3 रोज व्हिजिबल ठेवायचे आहे. तर सर्वात वरील 3 रोज आपल्याला व्हिजिबल ठेवण्यासाठी चौथ्या रोला सिलेक्शन करायचं आहे. तर चौथ्या रोला सिलेक्शन करा अशा प्रकारे. त्यानंतर व्ह्यू टॅबवर जायचं आहे. त्यानंतर फ्रीज पेनवर जा आणि फ्रीज पेनवर इथे क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर पुढचा क्वेश्चन्स, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 3 ब्लँक स्लाईड ॲड करा म्हणते आणि दुसऱ्या स्लाईडला पुश नावाचं ट्रान्झिशन द्यायचं आपल्याला. त्यानंतर बघा आपल्याला न्यू स्लाईडमध्ये जायचं आहे आणि यामध्ये आपल्याला 3 ब्लँक नावाच्या स्लाईड याच्यातून घ्यायच्या आहे. अशा प्रकारे 3 ब्लँक स्लाईड घेतल्यानंतर बघा स्लाईड क्रमांक 2ला पुश नावाचं ट्रान्झिशन द्यायचं आहे. तर स्लाईड क्रमांक 2वर सिलेक्शन करा. ट्रान्झिशनमध्ये जायचं आहे, पुश नावाचं इथून ट्रान्झिशन घ्या आणि त्यानंतर इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जाऊन आपल्याला कोणता इफेक्ट द्यायचा आहे, फ्रॉम राईट. तर फ्रॉम राईट हा इफेक्ट द्या. त्यानंतर इथे आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन्स, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सर्व स्लाईडमधून डेट आणि टाईम काढून टाका म्हणत आहे. तर सर्व स्लाईडमधून आपल्याला डेट आणि टाईम काढण्यासाठी कोणत्याही एका स्लाईडवर क्लिक करा आणि कंट्रोल+A न ऑल सिलेक्शन करून घ्यायचं आहे सर्व स्लाईड, किंवा एडिटिंगच्या ग्रुपमध्ये जाऊन सर्व सिलेक्शन ऑल करायचं आहे. 2पैकी एक कशाही प्रकारे सिलेक्ट ऑल केलं तरी चालेल. मी कंट्रोल+A न ऑल सिलेक्शन करतो. त्यानंतर इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे. हेडर आणि फुटरमध्ये जा आणि त्यातून आपल्याला डेट आणि टाईमवरची राईट क्लिक काढून टाकायची आहे. त्यानंतर अप्लाय टू ऑल करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन्स, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये झूम बदलून पेज फिट करा म्हणत आहे. तर झूमिंग आपल्याला कोणतं करायचं आहे, पेज फिट करायचं आहे. तर त्यासाठी झूमच्याही ऑप्शनमधून तुम्ही जाऊन याच्यातनी पेज फिट करू शकता किंवा डायरेक्ट फिट टू विंडोजवर डायरेक्ट इथे क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, खालील माहिती अनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा म्हणत आहे. नाव दिलेलं आहे, त्यानंतर कंपनीचं नाव आहे, त्यानंतर जॉब टायटल आहे आणि होम नंबर आणि मोबाईल नंबरचा वापर करून आपल्याला कॉन्टॅक्ट बनवायचा आहे. तर न्यू आयटममध्ये जाऊन आपल्याला याच्यातून कॉन्टॅक्ट घ्यायचा आहे. कॉन्टॅक्ट घेतला, फुलनेमच्या जागी जे फुलनेम दिलं असेल नाव, ते फुलनेमच्या जागी आपल्याला नाव टाकायचं आहे. कॉपी पेस्ट केलं तरी चालेल, फायनल एक्झाममध्ये काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर कंपनीचं नाव दिलेलं आहे, तर कंपनीचं नाव कॉपी करा आणि कंपनीच्या पुढं कंपनीचं नाव टाईप करायचं आहे. त्यानंतर आपल्याला जॉब टायटल दिलेला आहे, तर जॉब टायटलला कॉपी करा आणि जॉब टायटलच्या पुढं जॉब टायटल टाका. या ठिकाणी जॉब टायटल टाकायचं आहे. त्यानंतर होम नंबर दिलेला आहे, तर होम नंबरला कॉपी करा आणि होमच्या पुढं होम नंबर आपल्याला टाईप करायचा आहे. तर बघा इथे नंबरमध्ये जा आणि होम नंबरच्या पुढं होम नंबर टाका आणि नंतर मोबाईल नंबर दिलेला आहे, तर मोबाईल नंबरलासुद्धा कॉपी करायचा आहे आणि मोबाईलच्या पुढं मोबाईल नंबर आपल्याला याच्यातनी पेस्ट करायचा आहे. त्यानंतर याच्यातनी सेव्ह आणि क्लोज करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन, दिलेल्या ब्राउझरमध्ये फेवरेट लिस्टमधून ऑनलाईन बुक्स लिंक ओपन करा म्हणत आहे. तर फेवरेट लिस्टमधून आपल्याला ऑनलाईन बुक लिंक ओपन करायची आहे. ओपन करायच्या अगोदर आपल्याला पहिले तिला फेवरेटमध्ये ॲडसुद्धा करावं लागेल. तर त्याचं उत्तर बघा.
त्याचं उत्तर असणार आहे मायक्रोसॉफ्ट पेज ओपन करावं लागेल. त्यानंतर ते लिंकला टाईप करून एंटर करायचं आहे. म्हणजेच याचं उत्तर आपलं ऑप्शन नंबर 3 असणार आहे. तर व्यवस्थित वाचून घ्या आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे ऑप्शन नंबर 3ला. पुढचा क्वेश्चन बघा. दिलेल्या वेब पेजमधून तुम्ही कशा प्रकारे लॉग आउट कराल म्हणत आहे. तर लॉग आउट करण्यासाठी कोणत्या स्टेप्स आपल्याला वापरावं लागलेल्या आहे. तर त्यासाठी बघा, तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 आहे. संपूर्ण वाचून घ्या पहिले, वाचल्याशिवाय समजणार नाही. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. तर अशा प्रकारे आपलं लेवल 2 सुद्धा कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला लेवल 3 सोडवायचं आहे. त्यानंतर सुरुवातीला आपल्याला ऑब्जेक्टिव्ह सोडवायचा आहे. तर पहिला क्वेश्चन बघा. मॉनिटरच्या स्क्रीनवरील एखाद्या प्रतिमेला आउटपुटला नेहमीच हार्ड कॉपी म्हटले जाते म्हणत आहे. तर मॉनिटरच्या स्क्रीनवरील एखाद्या प्रतिमेला सॉफ्ट कॉपी म्हटले जाते, म्हणून याचं उत्तर चूक आहे. त्यानंतर बघा, RISC म्हणजेच काय म्हणत आहे. तर RISC म्हणजेच रिड्यूस इन्स्ट्रक्शन सेट कॉम्प्युटर आहे. रिड्यूस इन्स्ट्रक्शन सेट कॉम्प्युटरवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. सबमिट बटनावर क्लिक करा. त्यानंतर प्रायमरी स्टोरेज हे व्हॉलेटाईल असते म्हणत आहे. तर बरोबर आहे, प्रायमरी स्टोरेज हे व्हॉलेटाईल आहे. त्यानंतर शेवटचे आपले 7 क्वेश्चन सोडवायचे आहे. तर पहिला क्वेश्चन लावा. सपोर्ट फोल्डरमधील विंडोज विस्टा फाईल उघडा म्हणते. त्या फाईलमध्ये सर्व टेक्स्ट डिलीट करा, फाईलला सेव्ह करा आणि फाईलला बंद करायचं आहे. सपोर्टमध्ये जा, विंडोज विस्टा फाईल दिलेल्या त्याला डबल क्लिक करून ओपन करा. कुठे की एक सिंगल क्लिक करायचं आहे. Ctrl+A ऑल सिलेक्शन करा आणि डिलीटच्या बटनावर जाऊन डिलीट करायचं आहे. त्यानंतर फाईलला सेव्ह करण्यासाठी फाईलमध्ये जाऊन सेव्ह करा आणि या फाईलला क्लोज करण्यासाठी इथून क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन. दिलेल्या डॉक्युमेंटमधील दुसऱ्या वाक्याचा टेक्स्ट कलर पर्पल करा म्हणत आहे. तर दिलेल्या वर डॉक्युमेंटमधील दुसऱ्या वाक्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. टेक्स्ट कलर चेंज करण्यासाठी इथं फॉन्ट कलरमध्ये जा आणि इथून शेवटी पर्पल कलर घ्यायचा आहे, पर्पल, आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या वर्कशीटमध्ये सेल रेंज M6 ते M12 मध्ये एकूण खर्च कॅल्क्युलेट करा म्हणत आहे. तर M6 मध्ये क्लिक करा, ॲटोसमोर जायचं आहे आणि एक एंटर करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये सेल N4 मध्ये इफ फंक्शन वापरा आणि जर सेल J4ची किंमत 50पेक्षा अधिक असेल तर रिझल्ट ट्रू दाखवा म्हणत आहे. तर अशा प्रकारचा क्वेश्चन्स इथं आलेला आहे. तर J4ला इथे N4 मध्ये क्लिक करायचं आहे. N4 मध्ये क्लिक केलं त्यानंतर बरोबरचे चिन्ह घ्या, कारण इफचं फंक्शन वापरायचं आहे. बरोबर टाईप करा, त्यानंतर I आणि F टाईप करायचं आहे. त्यानंतर शिफ्ट दाबून ओपन ब्रॅकेट घ्या आणि त्यामध्ये बघा आपल्याला कशाची किंमत घ्यायची आहे. J4ची किंमत म्हणत आहे. तर J4ला सिलेक्शन करायचं आहे. सॉरी, हे काढून टाका. J4ला सिलेक्शन करायचं आहे. याच्यामध्ये अशा प्रकारे J4ला क्लिक करा, J4वर. त्यानंतर J4ची किंमत 50पेक्षा अधिक दाखवण्यासाठी ग्रेटर दॅन प्रेस करायचं आहे. तर त्यामध्ये बघा ग्रेटर दॅन घ्या. ग्रेटर दॅन किती म्हणत आहे, 50 टाईप करा. त्यानंतर कॉमा द्या आणि डबल इन्व्हर्टेड कॉमातनी आपल्याला कोणता शब्द टाईप करायचा आहे, ट्रू. तर त्यामध्ये बघा आपल्याला ट्रू शब्द टाईप करायचा आहे. डबल इन्व्हर्टेड कॉमा पूर्ण करा. त्यानंतर ब्रॅकेटलासुद्धा पूर्ण करायचं आहे. ब्रॅकेटलासुद्धा पूर्ण करा, Ctrl+9 आणि त्यानंतर एकाचं निघालेलं आहे एंटर करून आणि बाकीच्यांचं इथून अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन. स्लाईड क्रमांक 8 कॉपी करा आणि दिलेल्या प्रेझेंटेशनच्या शेवटी एक नवीन स्लाईड म्हणून पेस्ट करायचा आहे. तर स्लाईड क्रमांक 8ला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर त्याला कॉपी करून घ्यायचं आहे. तर इथून कॉपी करून घ्या आणि कुठं पेस्ट करायचं आहे, सगळ्यात शेवटी एक नवीन स्लाईड म्हणून पेस्ट करा. तर सर्वात शेवटी इथं खाली क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर पेस्ट करा. पुढचा क्वेश्चन बघा. कॅलेंडरमध्ये 15 जानेवारी 2011ला स्पीच ॲज सायन्स एक्झिबिशन सकाळी 9 वाजता, स्पीच ॲज वेलफेअर सकाळी 11 वाजता आणि स्पीच ऑन किड डे दुपारी 1 वाजता असे आपल्याला 3 अपॉइंटमेंट सेट करा म्हणत आहे. तर आपल्याला 3 अपॉइंटमेंट सेट करण्यासाठी न्यू आयटममध्ये जा आणि ज्यातून अपॉइंटमेंट घ्यायची आहे
तर अपॉइंटमेंटवर क्लिक करा. त्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे. डेट दिलेला आहे सुरुवातीला, तर डेटला कॉपी करून घ्या आणि डेटमध्ये आपल्याला डेट टाकायची आहे. त्यानंतर सब्जेक्ट दिलेला आहे, तर सब्जेक्टला सुद्धा कॉपी करून घ्यायचं आहे आणि सब्जेक्टमध्ये आपल्याला सब्जेक्ट टाका. अशा प्रकारे सकाळी 9 वाजता म्हणत आहे, तर 9 साठी 9 AM घ्यायचा आहे. इथून 9 AM निवडा अशा प्रकारे आणि सेव्ह आणि क्लोज करा. एक झालेली आहे. दुसरी बनवण्यासाठी पुन्हा न्यू आयटममध्ये जा आणि त्यातून अपॉइंटमेंट घ्यायची आहे. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर डेट एकच राहणार आहे एका दिवसाची, तर डेटला कॉपी करून घ्या आणि डेटमध्ये डेट आपल्याला टाकायची आहे. डेट टाकलेला आहे. त्यानंतर दुसरा जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्टला कॉपी करून घ्या. सब्जेक्टला कॉपी करायचा आहे आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाका. त्यानंतर टायमिंग किती दिलेला आहे, तर 11 सकाळचे 11 म्हणत आहे, तर 11 AM घ्यायचा इथून, तर 11 AM निवडा अशा प्रकारे. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे. 11 AM घेऊन 11 AM घ्या आणि सेव्ह आणि क्लोज करायचं आहे. त्यानंतर बघा तिसरी अपॉइंटमेंट बनवण्यासाठी न्यू आयटममध्ये जा आणि अपॉइंटमेंट घ्यायची आहे. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर अपॉइंटमेंटवर क्लिक करा. या ठिकाणी अपॉइंटमेंटवर क्लिक केल्यानंतर जो 3 नंबरचा जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्टला कॉपी करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये आपल्याला सब्जेक्ट टाकायचा आहे. त्यानंतर डेट दिलेली आहे 15 जानेवारी 2011. त्याच्या अगोदर आपल्याला बघा दुपारचे 1 म्हणत आहे, तर 1 PM घ्या आणि शेवटी आपल्याला डेट टाकायची आहे, तर डेटलासुद्धा कॉपी करा आणि डेटमध्ये डेट टाकायचं आहे. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा. अशा प्रकारे आपल्या तिन्ही अपॉइंटमेंट सेट झालेलं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि शेवटचा क्वेश्चन पहा. दिलेल्या वेबपेजमध्ये स्काईप नेम, माय स्काईप आणि पासवर्ड स्काईप 10 देऊन साइन इन करा म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, याचं उत्तर असणार आहे, व्यवस्थित क्वेश्चन वाचून घ्यायचं आहे. बरोबर पाहून घ्या, थोडा थोडा फरक आहे यामध्ये. तर याचं उत्तर मायक्रोसॉफ्ट एज ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये तो ॲड्रेस टाईप करून एंटर करा. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 असणार आहे. ऑप्शन नंबर 2वर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पाहून घ्या पुन्हा एकदा. त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण फायनल एक्झाम सोडवणं झालेले आहे आणि तुम्हालासुद्धा अशाच प्रकारे फायनल एक्झाम सोडवायची आहे. त्यानंतर येस आयवर क्लिक करा, पुन्हा येस करायचं आहे आणि पाहूया आपल्याला किती मार्क मिळालेले आहे. तर बघा आपल्याला पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळालेले आहे. आपल्याला कोणताही क्वेश्चन चुकलेला नाही आहे. ऑब्जेक्टिव्हमध्ये 15पैकी 15 मिळालेले आहे आणि प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा 15पैकी 15, 35पैकी 35 मिळालेले आहे. तर अशा प्रकारे आपली MSCITची फायनल एक्झाम सोडवायची आहे.